नमस्कार, मी दीपक राव तुमचे स्वागत करतो आजच्या शेअर मार्केट अपडेटमध्ये. आज मार्केट गॅपडाऊन ओपन होणार हे ऑलमोस्ट बऱ्यापैकी डिस्काउंटेड होतं, कारण शनिवारी अमेरिकेनं आणि इस्रायलनं जो इराणवर हल्ला केला त्याचे पडसाद आज मार्केटमध्ये जगभराच्या सगळ्या शेअर बाजारामध्ये उमटले आणि ऑलमोस्ट डिस्काउंटेड होतं. फक्त चांगली गोष्ट अशी म्हणता येईल, जेवढा अपेक्षित फॉल होता मार्केटला निफ्टीला तेवढा आला नाही. म्हणजे निफ्टी ऑलमोस्ट 500 ते 700 पॉईंट खाली जाऊ शकते, गॅपडाऊन ओपन होऊ शकते, अशा पद्धतीचे अंदाज वर्तवले जात होते. पण तसं नव्हता. निफ्टी फक्त ऑलमोस्ट 300 पॉईंट खाली ओपन राहायला ट्रेडही केला. लो 24,600च्या आसपासचा केला, पण बंद होताना मात्र चांगली रिकव्हरी दिली. निफ्टी जवळपास 300 पॉईंट मायनस राहिला आणि सेन्सेक्स 1000 पॉईंट मायनस राहिला. ज्या अपेक्षेपेक्षा कमी पडझड मार्केटमध्ये झाल्या. ऑलरेडी आपण शुक्रवारीसुद्धा फॉल बघितलेला शेवटच्या अर्ध्या एक तासामध्ये आणि आज अपेक्षित होतं की जास्त गॅपडाऊन होईल आणि जास्त मार्केटमध्ये पडझड होईल, पण तसं नव्हतं. मार्केटमध्ये कमी प्रमाणात पडझड झाले, जी एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. आणि त्यासोबत क्लोजिंगला दुपारी 2 नंतरनं ज्या पद्धतीनं निफ्टीनं रिकव्हरी घेतली, ऑलमोस्ट 150-200-250 पॉईंटची रिकव्हरी निफ्टीमध्ये लोअर लेवलवरून, सेन्सेक्समध्ये जवळपास 700 पॉईंटची रिकव्हरी लोअर लेवलवरून आली. ती एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे. पण इराण आणि अमेरिकेचं जे काही युद्ध आहे, इस्रायल, इराण, अमेरिका, हे एस्केलेट होऊ शकते, आणखी व्हायला लागले. ऑलमोस्ट सगळ्या वेस्ट एशिया रिजनमध्ये, मिडल ईस्टमध्ये ते पसरलेलं आहे. इराणनं ऑलमोस्ट अमेरिकेच्या प्रत्येक बेसवर हल्ला केला, जे दुबई, कतार, सौदी अरब, जॉर्डन, बहरीन या सगळ्या देशांमध्ये जे अमेरिकेचे बेस आहेत तिथं हल्ला केला आहे. आणि त्यामुळं जे आहे वॉर आणखी पुन्हा वाढेल असं वाटतं. इस्रायलवर सुद्धा अटॅक करण्याच्या तयारीत आहे इराणवर सुद्धा अमेरिकाने इस्रायल मोठ्या प्रमाणात अटॅक करण्याची तयारी आहे. त्यामुळे थोडंसं मार्केटमध्ये आता कॉशियस वातावरण आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ जर इराणनं सीज केला तर क्रूड ऑइलच्या प्राइजेस आणखी वाढू शकतील, ज्या ऑलरेडी आत्ता 7% वाढलेल्या आहेत. पण त्याची शक्यता थोडीशी जरा कमी आहे, पण बघणं गरजेचं आहे. त्यामुळे ओव्हरऑल मार्केटमध्ये फिअर आहे. गेले 2-3 वर्ष वॉर झोनमध्ये मार्केट आहे, रशिया युक्रेन वॉरपासून. आणि आता हे सगळ्यात मोठं वॉर आहे, एक मिनी महायुद्ध म्हणता येईल, कारण बरेच देश याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालेले आहेत. इराणनं बऱ्याच देशांवर हल्ला केलेला आहे. सौदी अरब, UAE, कतार, बहरीन या सगळ्या देशांवर इराणकडून हल्ले झालेत. त्यामुळे एक छोटं मिनी महायुद्धसुद्धा म्हणता येईल. बरेच देश इन्व्हॉल्व आहेत. आता युरोपमधूनही सुद्धा US हल्ला करू शकतं, बेस त्याचे चेंज करू शकतं. जे बेस शिफ्ट केलेत मिडल ईस्टमधून ते मला वाटतं UK वगैरे इकडून हँडल होऊ शकतात, अशा पद्धतीचं सध्या वातावरण आहे. त्यामुळे एकंदरीत मार्केट जे आहे ते वॉर झोनमध्ये, त्यामुळे थोडंसं कॉशियस राहणं गरजेचं आहे. मार्केटची रिॲक्शन जे असणार आहे ते वॉरवर असणार आहे. तेव्हा आजची पडझड अपेक्षित होती, पण अपेक्षेपेक्षा कमी झाले, ही एक चांगली गोष्ट आहे. उद्या मार्केटला सुट्टी आहे होळीची, तेव्हा मार्केट आता बुधवारी ओपन होतील. आणि त्यामुळं ह्या 2 दिवसामध्ये, आज आणि उद्यामध्ये जर युद्धामध्ये काही घडामोडी होतील त्या थोडं बघणं गरजेचं आहे. जर युद्ध कुठं तरी कॉम्प्रोमाइज होण्याच्या चर्चेच्या मार्गावर आलं, ज्याची शक्यता 1% आहे, होईल असं वाटत नाही इमिजिएट एवढ्या लवकर, पण तशा काही पद्धतीच्या काही न्यूज आल्या तर चांगली रिकव्हरी देऊ शकते किंवा या युद्धाच्या माहोलमधनं बुधवारी कदाचित सावरण्याचा प्रयत्न करू शकते. ओव्हरऑल आपले GDP आकडे चांगले आलेले शुक्रवारी. त्यानंतर आज IIP आकडे 8% आलेत, जेही चांगले आहेत. पण डेटावर मार्केट आता लक्ष देत नाही. मार्केटचं लक्ष जे आहे ते इराण, इस्रायल आणि USA वॉरवर आहे. त्यामुळे थोडं कॉशियस राहणं गरजेचं आहे. मार्केटला सडन अप अँड डाऊन राईज निश्चित येऊ शकतील येणाऱ्या काही दिवसांमध्ये. त्यामुळे जर बुधवारी ट्रेड करायचं असेल तर निफ्टी आज ज्या पद्धतीनं लोअर लेवल 24,600वरनं रिकव्हरी दिले, तर 24,600 एक चांगला सपोर्ट आहे. लोअर लेवलला 24,500 आणि 600 हा पण सपोर्ट झोन कन्सिडर करू शकतो, कारण बजेटमध्ये 24,500वरूनच निफ्टी रिकव्हरी आलेली. 24,500ला जाऊन बंद झालेला. बजेटच्या नेक्स्ट डे 2 तारखेला फेब्रुवारीला मात्र चांगली रिकव्हरी दिलेली. त्यामुळे 24,500 आणि 600 हा जो झोन आहे तो स्ट्रॉंग सपोर्ट झोन आहे, जिथून आजही या युद्धाच्या माहोलमध्ये 24,500-600वरूनच बाउन्स मारलं निफ्टीनं. त्यामुळे 24,500-600 स्ट्रॉंग सपोर्ट आहे. 24,800च्या वर मेंटेन राहिला तर एक 25,000पर्यंतची रिकव्हरी निफ्टीमध्ये येण्याची शक्यता आहे. म्हणजे 24,800च्या वर 25,000पर्यंत निफ्टी जाऊ शकते. अदरवाईज 24,800च्या खाली आला तर परत पुन्हा 24,500-600पर्यंत निफ्टी येऊ शकतो. बँक निफ्टीमध्ये 60,000 रेजिस्टन्स लेवल आहे इमिजिएट बेसिसला. 60,000च्या वर गेलं तर रिकव्हरी येईल 60,500पर्यंत. अदरवाईज 59,700 एक चांगला सपोर्ट आहे. 59,700च्या खाली गेलं
तर 59,500पर्यंत बँक निफ्टी खाली जाऊ शकतो बुधवारच्या सेशनला. या लेवल्सनुसार तुम्ही निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेड करू शकता. आज NSEमध्ये 474 शेअर्स वाढले, त्या बाजूला 2500 शेअर्स पडलेत. निफ्टीमध्ये 8 शेअर्स वाढले, त्या बाजूला 42 शेअर्समध्ये पडझड आहे. पडणाऱ्या शेअर्सची संख्या जास्त आहे. सेक्टर इंडिसेसमध्ये आज मेटल आणि फार्मा इंडेक्स किरकोळ पॉझिटिव्हमध्ये राहिले. बाकी IT, बँक्स, रियालिटी, एनर्जी, ऑटो, मेटल या सगळ्या सेक्टरमध्ये 1 ते 1.5% मंदी आणि बघायला मिळाले, फॉल बघायला मिळालेला आहे. मार्केटसुद्धा जवळपास 1-1.25% मायनसमध्ये जाऊन बंद झाले. पण जो 2-3% फॉल अपेक्षित होता तो कमी आहे, ही पॉझिटिव्ह गोष्ट आहे. ग्लोबल मार्केटचा आढावा घ्यायचा झाला तरी युरोपियन मार्केट्स आता जवळपास 2% मायनस आहेत. डाऊ फ्युचर्ससुद्धा जवळपास 500 पॉईंट मायनस आहे. पण आपलं मार्केट उद्या बंद आहे, त्यामुळे ह्याचा फारसा परिणाम होणार नाही. पण उद्या मंगळवारी कशा पद्धतीनं US मार्केट रिॲक्शन देईल आणि युद्धाच्या काय घडामोडी होतील त्यावर आपल्याला बुधवारचं ओपनिंग अवलंबून आहे. आयदर गॅपअप अपडाऊन होऊ शकतं. युद्धाच्या न्यूजमुळे कॉशियस राहणं गरजेचं आहे. मार्केटमध्ये वाईल्ड आणि मोठे स्विंग्स येऊ शकतात बुधवारच्या सेशनला. तर बघा मार्केट बुधवारी कशा पद्धतीने बिहेव होते. माझा व्हिडिओ ऐकला त्याबद्दल धन्यवाद. माझा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करून डेली अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा. धन्यवाद.